मनोहर शंकर ओक. मनोहर शंकर ओक हे अनियतकालिकांच्या चळवळीतील प्रमुख लेखक म्हणून प्रसिद्ध होते. कवी कादंबरीकार असणाऱ्या मनोहर ओक यांचा जन्म 27 मे 1933 या दिवशी मुंबईमध्ये झाला. त्यांचं शालेय शिक्षण SSC पर्यंत झालं. मनोहर ओक यांनी आयुष्यात कधीही तडजोडी केल्या नाहीत, बंधन मानली नाहीत. नातीगोती, घर संसार अशा कसल्याही बंधनात स्वतःला गुरफटून घेतलं नाही. कवितेतच जगणं थाटणाऱ्या या कलंदर कवीने प्रस्थापित कवितेचा चेहरा मोहराही बुद्धिपुरस्सर टाळला आणि आपल्याच अटींवर कविता लिहिल्या. मुंबई महानगरीत जगण्याचा सर्वस्पर्शी अनुभव मनोहर ओक यांच्या साहित्यातून व्यक्त होतो. त्यांनी समकालीन वास्तवाचा वेध आधुनिक संवेदनशीलतेने घेतला आहे. एकाकीपण, नैराश्य, उदासीनता, आयुष्याची निरर्थकता ही त्यांच्या कवितेची मुख्य आशयसूत्र आहेत. त्यांच्या कवितेची शैली अनियंत्रित वाटली तरी तिचा आशय धारदारपणे संक्रमित करणारी आहे. त्यांची प्रतिमासृष्टीही समृद्ध आहे. त्यांचा आयत्या कविता हा काव्यसंग्रह तसंच अंतर्वेधी आणि चरसी या 2 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर 1996 साली चंद्रकांत पाटील आणि तुलसी परब यांनी मनोहर ओकच्या 80 कविता या संग्रहाचं संपादन केलं आहे. हा संग्रह त्यांच्या अप्रकाशित कवितांपैकी काही निवडक कवितांचा आहे. अशा कवितेतच जगणं थाटणाऱ्या या कलंदर कवीचं 1 मार्च 1993 या दिवशी निधन झालं.